नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंगमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये प्रोफेशनल मेंढीपालन कसे करायचे यावरचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही मेंढीपालन सुरू केले पण अजूनही प्रॉफिटमध्ये वाढ होत नाही, प्रॉफिट व्हायचा तसा होत नाही किंवा नवीन मेंढीपालन करायचं आहे, करावं की नाही यात शंका आहे. कारण एकच आहे, आपण मेंढीपालनाला प्रोफेशनल फार्मर सारखं विचार करत नाही. प्रोफेशनल मेंढी फार्मर नेमकं काय वेगळं करतात आणि आपण पण आजपासून काय बदल करू शकतो. जर तुम्हाला मेंढीपालनातून खरा व्यवसाय उभा करायचा असेल तर या व्हिडिओमधील सांगितलेल्या गोष्टी नक्की करा. माइंडसेट, शेती नाही व्यवसाय म्हणून बघा. प्रोफेशनल फार्मर कधी मेंढी पालन आवड म्हणून करत नाहीत. ते लोक मेंढी पालनाला बिझनेस मॉडेल म्हणून बघतात. बिझनेस सेटअप लावतात, नवीन इन्कम सोर्स बनवतात. किती पैसा लावायचा, किती रिस्क आहे, किती दिवसानंतर पैसा रिटर्न मिळेल हे सगळं आधीच ठरवतात. पण नवीन मेंढीपालक काय करतो, इतरांचा व्यवसाय बघून सुरू करतो. यात काय मीही करू शकतो. लक्षात ठेवा, माइंडसेट बदलला नाही तर रिझल्ट कधीच बदलणार नाहीत. पहिल्यांदा माइंडसेट बदलणं गरजेचे आहे. त्यामुळे आपण आपला व्यवसाय मोठा करू शकतो. प्लॅनिंग, आधी प्लॅनिंग करा, मग मेंढीपालन सुरू करा. प्रोफेशनल मेंढीपालक कधीही अचानक मेंढीपालनाला सुरुवात करत नाहीत. ते आधी मेंढीपालनाचे संपूर्ण प्लॅन बनवतात, ब्रीड सिलेक्शन करतात, मार्केट रिसर्च करतात. मेंढीपालन मटणासाठी करायचं, मेंढीपालन का ब्रीडिंगसाठी करायचं हे आधीच ठरवतात. नवीन मेंढीपालक इथे चूक करतात. आधी मेंढ्या विकत आणतात, नंतर पुढे बघू असे म्हणून मेंढीपालन सुरू करतात. कॉस्ट कंट्रोल, खर्चावर नियंत्रण करणे, खर्च कमी करणे. मेंढीपालनात सर्वात मोठा खर्च कोणता तर तो खर्च फीड कॉस्टचा आहे. फीड कॉस्ट मध्ये साधारण 60 ते 70% खर्च येतो. प्रोफेशनल मेंढीपालक काय करतात, ते आधी स्वतः चारा तयार करतात. वेस्ट होऊ नये म्हणून गव्हाणी करतात. चारा विकत घेत नाहीत. रानावर चरायला सोडले तर खर्च येत नाही, पण बंदिस्त मध्ये चाऱ्यावर 60 ते 70% खर्च येतो. नवीन सुरुवात केल्याने मेंढीपालक चारा पूर्ण विकत घेतात, त्यामुळे प्रॉफिट कमी शिल्लक राहते. रेकॉर्ड कीपिंग, खरेदी विक्री, चारा, मेडिसिन, कामगार या सर्व गोष्टीच्या प्रत्यक्ष नोंद ठेवणे. प्रोफेशनल फार्मर प्रत्येक वेळी मेंढीची फाईल ठेवतो. त्या फाईलमध्ये काय असते तर ते वजन, आजार, वाढ, मेंढींचा गाभण काळ, फायदा या सर्व गोष्टीची नोंद राहते. जर असे केले तर प्रॉफिट किती राहते हे कळते. आपण सर्व नोंद करत नाही, सगळं डोक्यात ठेवतो असा विचार करतो, पण ते शक्य राहत नाही. ब्रीड सिलेक्शन, योग्य मेंढीची जात निवडणे. प्रोफेशनल फार्मर मार्केटमध्ये कोणती मेंढ्यांची जात जास्त डिमांडमध्ये आहे ती ब्रीड प्रोफेशनल फार्मर निवडतो. जलदरित्या पिलांची वाढ कोणत्या ब्रीडमध्ये होते, कोणत्या मेंढ्या कमी आजारी पडतात हे सर्व आधीच आढावा घेऊन प्रोफेशनल मेंढीपालक व्यवसाय सुरू करतो. हे सर्व गोष्टी बारकाईने बघावे लागतात, त्यामुळे लॉस होणार नाही. डिसीज मॅनेजमेंट, आजार होण्याआधीच कंट्रोल करणे. प्रोफेशनल फार्मर मेंढ्यांना वॅक्सिनेशन शेड्यूल तयार करून ठेवतो. त्यानुसार मेंढ्यांना वॅक्सिनेशन करतो. शेड पूर्णपणे साफसफाई करणे. मेंढ्यांना आजारी होण्यापूर्वी हे करायलाच पाहिजे. जर आजारी मेंढ्या झाल्या तर एक मेंढी संपूर्ण कळप आजारी पडू शकते. नंतर डॉक्टर बोलवतो. असे केले तर मेंढीपालन लॉस मध्ये येईल, खर्च जास्त होईल आणि मेंढ्या पण जास्त प्रमाणात मरतील. मार्केटिंग, स्वतः ग्राहक शोधणे. प्रोफेशनल फार्मर डायरेक्ट ग्राहकाशी विक्री व्यवस्थापन करतो. व्हॉट्सअप, यूट्यूब वापरून मार्केटिंग होते. स्वतःचा ब्रँड बनवणे. दलालावर, व्यापाऱ्यावर अवलंबून राहू नये. असे केले तर मेंढ्यांना कमी भाव लागतो, तसा प्रॉफिट राहत नाही. सिस्टम आणि ऑटोमेशन, प्रोफेशनल फार्मर सिस्टम तयार करून त्या फार्मला ऑटोमेशन करतो. पाण्याचे, चाऱ्याचे नियोजन करणे. चारा पाणी नियोजन केले तर कामगाराचा खर्च कमी लागतो. आपण स्वतः सर्व करत बसाल तर एकट्याने काहीही होत नाही. सुरुवातीला एकटं करणं शक्य आहे, पण जसा जसा व्यवसाय वाढत जाईल अशा वेळेस कामगार ठेवावे लागतात. जास्त मेहनत एकटे करत बसाल तर कमी आउटपुट मिळेल, म्हणजे मेंढीपालन व्यवसायात वाढ होणार नाही. 40-50 मेंढ्यावर व्यवसाय थांबेल. कंटिन्युअसली लर्निंग, प्रोफेशनल फार्मर रोज काहीतरी नवीन शिकत राहतो. सक्सेसफुल झालेले फार्मला भेट देतो, त्या फार्मची माहिती मिळवतो. तशा प्रकारे जर माहिती मिळवली तर व्यवसायात नक्कीच वाढ होईल. ट्रेनिंग घेतो, जर नवीन काहीतरी शिकला तर आपला फायदा आहे. मला सगळं जमते असं केल्या तर ग्रोथ तिथेच थांबते.
कन्क्लुजन. प्रोफेशनल फार्मर आणि साधा फार्मर याच्यात काय फरक आहे? प्रोफेशनल फार्मर सिस्टम आणि थिंकिंग यावर लक्ष देतो, साधा फार्मर देत नाही, एवढाच फरक आहे. ॲक्शन प्लॅन. मेंढ्या चारवणे आणि मेंढ्यांना सांभाळणे एवढं तर करा, पण त्याचसोबत आजपासून नवीन काय करू शकतो एक वही घ्या, रेकॉर्ड मेंटेन करा. सोशल मीडियावर ब्रँड तयार करा. फार्मला नाव द्या. जर मेंढ्या रानावर राहिल्या तरी काहीतरी नाव द्या. त्या नावाला इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब यावर आयडी तयार करा आणि त्यावर कंटेंट अपलोड करा. सुरुवात कधीही लहान असावी, त्यामुळे 10-20 मेंढ्यापासूनच सुरुवात करा. चारा पाणी यावर प्लॅनिंग करा. जर तुम्हाला मेंढी पालनाचा मोठा व्यवसाय करायचा असेल तर सुवर्ण फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. तोपर्यंत धन्यवाद.